आज सकाळीच मनीषाच्या आईचा फोन आला. आईचा फोन आल्यामुळे मनीषाने हसत हसत फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो आई, कशी आहेस? पण त्यावर तिची आई म्हणाली, माझं सोड ग, पण आधी तू तुझ्या सासूबाईंचा विचार कर. अगं, तुझ्या सासऱ्याला जाऊन 2 वर्षही झाले नाहीत आणि तिने सगळी मर्यादा ओलांडली. तू आणि महेश मुंबईला जाऊन बसला आहात, पण इथे तुझी सासू काय काय गुण उधळत आहे याची तुला काही कल्पना नाही. अगं मनू, जी बाई नेहमी साडी नेसत होती ती आता सलवार कुर्ती घालून गावभर फिरते, सोशल मीडियावर फोटो टाकते. तिचे वागणे अजिबात योग्य नाही आणि हे मी काही खोटे बोलत नाही. इकडे गल्लीमध्ये तर तुझ्या सासूचीच चर्चा सुरू आहे. आईचे बोलणे ऐकून मनीषा घाबरून म्हणाली, पण आई, हे तुला कोणी सांगितलं? आई म्हणाली, माझी मैत्रीण सुशीला तुझ्या सासूच्या घराजवळ राहते आणि आता तर अशी बातमी आहे की तुझी सासू नेहमी मोहन नावाच्या एका माणसासोबत फिरते. कधी रेस्टॉरंटमध्ये, कधी पार्कमध्ये, तर कधी बाजारात. अगं, सगळी गल्ली बोलतीये. त्या दिवशी माझी मैत्रीण मला बाजारात भेटली तेव्हा तिने मला तुझ्या सासूबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. काय सांगू तुला, अगं लाजेने माझी मान खाली गेली. विचार कर, हे जर नातेवाईकांना समजलं तर आपली बदनामी होणार नाही का? हे ऐकून मनीषाला भयंकर राग आला. तिची आई पुढे म्हणाली, तू तुझ्या नवऱ्याला सांग, तो त्याच्या आईला समजावेल. तुझ्या सासूचे हे काय वय आहे का अशा गोष्टी करण्याचे? चक्क परपुरुषासोबत फिरायला जाते. लाज लज्जा आहे की नाही तुझ्या सासूला? मनीषा म्हणाली, आई आता पुढे काहीच बोलू नकोस प्लीज. तिचे बोलणे ऐकून आईने फोन ठेवला. खोलीत भयंकर शांतता पसरली. पण आईने जे काही सांगितले ते ऐकून मनीषा भयंकर चिडली होती. संध्याकाळी महेश ऑफिसवरून घरी आला. दरवाजा उघडताच मनीषा रागाने म्हणाली, महेश, नक्की ह्या वयात तुझ्या आईच्या मनात काय आहे? महेश घाबरून म्हणाला, काय झालं? काय केलं आईने? मनीषा स्पष्ट शब्दात म्हणाली, तुझी आई ह्या वयात फॅशन करते. तुझ्या वडिलांना जाऊन 1 वर्षही झाले नाही तरी त्या सोशल मीडियावर फोटो टाकतात. तू बघ, इंस्टाग्रामवर देखील त्यांनी कसले फोटो टाकलेत. आणि आता त्या तिकडे काही एकट्या नसतात, नेहमी कुठल्या तरी माणसासोबत फिरत असतात. अरे, त्यांचं नक्की चाललंय तरी काय? बायकोचे बोलणे ऐकून महेश अवाक झाला. आपली आई अशी वागते याचा त्याला धक्का बसला. त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि म्हणाला, नागेश, आपण उद्या आईकडे जाऊन येऊ. नागेश म्हणाला, आता मध्येच हे काय? नक्की काय झाले दादा, सांगशील का? महेश म्हणाला, या गोष्टी फोनवर बोलायला नको. आपण भेटलो की मग मी सांगेन तुला. दुसऱ्या दिवशी दोन्ही भाऊ आपापल्या बायकोसह आईकडे पोहोचले. दरवाजा उघडताच मीराताई त्यांना पाहून आश्चर्य आणि आनंदाने भारावून गेल्या आणि म्हणाल्या, अरे तुम्ही दोघे असे अचानक येणार आहात हे मला फोन करून का सांगितलं नाही? महेश म्हणाला, का, काय झालं? आता इथे येण्यासाठी फोन करण्याची गरज आहे का? मीराताई म्हणाल्या, अरे बाळा, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. मी यासाठी म्हणतीये, तुम्ही येणार म्हणून सांगितलं असतं तर मी तुमच्या आवडीचं काहीतरी बनवून ठेवलं असतं. त्यानंतर सर्वजण बैठकीच्या खोलीत बसले. मीराताई म्हणाल्या, बाळांनो, खरं तर तुम्हाला पाहण्यासाठी माझे मन खूप कासावीस झाले होते. नागेश म्हणाला, पण आई, आम्ही तुला कितीदा तरी सांगितलं की तू आम्हाला भेटायला येत जा, पण बहुतेक आजकाल तू फार बिझी असतेस. मीराताई म्हणाल्या, अरे बाळा, तुमचे बाबा जिवंत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत कधी कधी तुमच्याकडे यायचे, पण आता एकटीने यावंसंच वाटत नाही. आणि तसेही आता माझी थोडीफार कामंही वाढली आहेत. त्यांनी लगेच विषय बदलला आणि म्हणाल्या, चला, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते. सुना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत किचनमध्ये जाण्यासाठी उठल्या, पण मीराताई प्रेमाने म्हणाल्या, नको, तुम्ही बसा ग, मी करते. काही वेळातच मीराताई चहा नाश्ता घेऊन बाहेर आल्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. हातातला ट्रे बाजूला ठेवून त्यांनी दरवाजा उघडला तर समोर मोहनराव उभे होते. त्यांच्या हातात औषधांची पिशवी होती. ते हसत म्हणाले, नमस्ते मीराजी, ही तुमची औषधे आत्ताच मेडिकलमधून आणली आहेत. मीराताई म्हणाल्या, अरे हो, मी तर विसरलेच होते. त्या औषधांची पिशवी घेत मोहनरावांना म्हणाल्या, अरे आत या ना, चहा तयार आहे आणि त्यासोबत मी भजीही केली आहेत. आला आहात तर खाऊनच जा. यावर मोहनराव म्हणाले, नको नको, तुम्हाला तर ठाऊक आहे मला तळलेले पदार्थ चालत नाहीत. तब्येत बिघडली तर सगळी कामं खोळंबतील. पुढे म्हणाले, पण तुम्ही म्हणताय तर मी चहा घेईन. असे म्हणत मोहनराव आत आले. बैठकीच्या खोलीमध्ये मोहनरावांना पाहून महेश आणि नागेश
थोडेसे अस्वस्थ झाले, पण ते काही बोलले नाहीत. मीराताईंनी त्यांची ओळख करून दिली. हा माझा मोठा मुलगा महेश, ही त्याची पत्नी मनीषा, हा धाकटा नागेश आणि ही त्याची पत्नी सुनीता, आणि ही माझी नातवंड. आज अचानक हे सगळे मला भेटायला आले आहेत. मोहनराव म्हणाले, तुम्हा सर्वांना भेटून खूप छान वाटलं. मीराताई भावूक होऊन म्हणाल्या, खूप दिवसांनी आज सर्वजण एकत्र जमलेत. आज मी खूप खुश आहे. मोहनराव मीराताईंकडे पाहत दोन्ही मुलांना म्हणाले, छान गेलं रे, दोघेही आईला भेटायला आलात ना. त्या खूप आठवण काढतात तुमची. मीराताई चहा देत म्हणाल्या, माझी अर्ध्याहून जास्त कामं मोहनरावच करतात. मोहनराव हसत म्हणाले, अहो त्यात काय एवढं. माझी औषधं आणायला जातो तेव्हा तुमचीही घेऊन येतो. ह्या वयात औषधांशिवाय चालतच नाही. हे ऐकून महेश आणि नागेश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता स्पष्ट दिसत होता. आई एका अनोळख्या माणसाशी इतक्या सहजपणे बोलतीये हे त्यांना काही सहन होत नव्हतं. मोहनराव म्हणाले, मी इथेच शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतो. मीही एकटाच असतो. सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही परदेशात असतात. हे ऐकताच महेशचा चेहरा कठोर झाला. तो रागाने म्हणाला, म्हणजे तुम्हाला काही कामधंदा नाही म्हणून इथे येऊन बसता का. त्यांच्या बोलण्याने खोलीत शांतता पसरली. मीराताई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, महेश, ही काय पद्धत आहे बोलण्याची. तू त्यांना पहिल्यांदाच भेटतोयस. काय माहिती आहे तुला त्यांच्याबद्दल. नागेशही संतापला आणि म्हणाला, सगळं समजतं आई आम्हाला. तू जसे काही अनोळखी माणसाचं कौतुक करतेस, त्यांच्या बाजूने बोलतेस, त्यांच्यासोबत हसत गप्पा मारतेस, यावरूनच आम्हाला खूप काही कळतंय आणि आता आणखी समजून घेण्याची, काही जाणून घेण्याची गरज वाटत नाही. महेश पुढे म्हणाला, आणि हे बघा मोहनराव, यापुढे इथे यायचे नाही. कृपा करून आमच्या घरातून निघून जा. मुलाच्या वागण्याने मीराताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, महेश, नागेश, तुम्हाला लाज नाही वाटत असं बोलायला. अरे तुम्हाला ठाऊक तरी आहे का मला यांची किती मदत होते, आणि तुम्ही दोघेही त्यांच्यावर शंका घेताय. त्यांचा आवाज कापरा झाला. खोलीत तणाव पसरला. मोहनरावांनी चहाचा कप खाली ठेवला आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. ते काही बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण परिस्थिती आणखी बिघडेल या भीतीने गप्प होते. त्यानंतर ते उठून म्हणाले, मीराजी, मला वाटतं आता मी इथून निघायला हवं. माझ्यामुळे तुमच्या कुटुंबात वाद नकोत. मीराताईंनी त्यांना थांबवलं नाही. त्यांचा राग अजूनही मुलांवर होता. दरवाजाजवळ गेल्यानंतर मोहनराव म्हणाले, तुम्ही कदाचित गैरसमज करून घेतला आहे. एवढंच सांगेन, पूर्ण गोष्टीची शहानिशा न करता रागात कोणताही निर्णय घेऊ नका. असे बोलून ते निघून गेले. त्यानंतर महेश आईकडे पाहत म्हणाला, आई, हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. आज पहिल्यांदा एक अनोळखी माणूस आम्हाला ऐकवून गेला. तू का त्याच्याशी बोलतेस, त्याच्याशी का संबंध ठेवले आहेस. मीराताईंच्या डोळ्यात निराशा दाटून आली, पण त्या स्वतःला शांत करत म्हणाल्या, महेश, कोणीतरी नक्कीच तुझे कान भरले आहेत, पण तुम्ही जे समजत आहात तसे काही नाही. इतका वेळ शांत असलेली मनीषा कटाक्ष टाकत म्हणाली, आई, मग तुम्ही सांगा, खरं काय आहे. आम्ही ऐकतो. मीराताई दोन्ही मुलांकडे आणि सुनांकडे पाहून शांतपणे म्हणाल्या, आता माझी काहीही बोलण्याची इच्छा नाही. तुम्ही सर्वजण थकले असाल, जरा आराम करा. मी स्वयंपाकाचं बघते, त्यानंतर आपण बोलू. एवढे बोलून त्या स्वयंपाक खोलीत निघून गेल्या. त्यांचे हृदय जोरात धडधडत होते. डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. डोक्यात विचारांचे वादळ उठले होते. त्या मनात म्हणाल्या, माझी स्वतःची मुलं माझ्यावर संशय घेत आहेत. मी यांच्यासाठी माझे आयुष्य अर्पण केलं आणि आज हीच मुलं मला जाब विचारत आहेत. काही वेळाने मीराताई पुन्हा बैठकीच्या खोलीत आल्या. तेव्हा बाजूच्या खोलीतून मनीषा आणि सुनीता यांच्या कुजबुजण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. मीराताईंना विश्वास बसत नव्हता. त्यांच्या दोन्ही सुना, ज्या दोघींचे कधी एकमेकींशी पटत नव्हते, त्या आज एकत्र बसून त्यांची निंदा करत होत्या. मनीषाच्या बोलण्यात कडवटपणा होत्या. ती म्हणत होती, पाहिलेस ना सुनीता, आपल्या सासूचे राहणीमान कसे बदलले आहे. घरात सुद्धा कशा नटून थटून बसलेल्या आहेत. काल माझ्या आईचा फोन आला होता. मला तिचे बोलणे ऐकून आश्चर्यच वाटलं, जेव्हा तिने सांगितलं की आपल्या सासूबाई या वयामध्ये निर्लज्जपणा करत आहेत. तू पाहिलेस ना, आपल्यासमोर कशा बिनधास्तपणे त्या परक्या पुरुषाशी बोलत होत्या, आणि चोरी पकडली गेल्यावर लगेच अश्रू ढाळायला लागल्या. सुनीताने होकारार्थी मान हलवली. हो ताई, पण याचा जाब तर त्यांना द्यावाच लागेल. आपण काही कुकुलं बाळ नाही. सगळं समजतं आपल्याला. आता आम्ही तर काही त्यांना सोडणार नाही.
दोन्ही सुनांचे बोलणे ऐकून मीराताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि शांतपणे स्वयंपाकघरात परत आल्या आणि भाजी चिरू लागल्या. त्यांनी सगळा स्वयंपाक बनवला. त्यानंतर डायनिंग टेबलवर त्यांनी जेवणाचे पदार्थ आणून ठेवले. सर्वजण जेवायला बसले, पण वातावरणात अजूनही शांतता होती. मनीषा आणि सुनीता एकमेकींकडे पाहून इशारा करत होत्या. मनीषाच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू होतं, जणू काही ती एखादी लढाई जिंकायला सज्ज होती. जेवण केल्यानंतर महेशने पुन्हा तोच विषय काढला. त्याच्या आवाजात राग आणि कडवटपणा होता. तो म्हणाला, आई, आता तरी सांगतेस का, कोण आहे तो माणूस आणि त्याचे तुझ्याशी काय संबंध आहेत? तुझ्याबद्दल जेव्हा मी हे सगळं ऐकलं तेव्हा मला माझ्या कानांवर विश्वास बसला नाही, पण आज इथे जे काही पाहिलं त्यामुळे शरमेने माझी मान खाली गेली. मीराताई दोन्ही मुलांकडे आणि सुनांकडे पाहत म्हणाल्या, संबंध? हो, आहे संबंध, पण कदाचित हा संबंध तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. महेश, तू कधीच समजू शकणार नाहीस. मनीषाने टाळे वाजवत डोळे वटारले आणि म्हणाली, वा, काय उत्तर दिलं! म्हणजे आम्ही सगळे मूर्ख आहोत आणि तुम्ही एकट्याच शहाण्या? या वयात माणसाने खरं तर भजन कीर्तन करायला हवं, पण तुम्ही मात्र प्रेमाची कथा उघडून बसलात. तेवढ्यात सुनीता म्हणाली, हे बघा आई, स्पष्ट बोला, कोण आहे तो मोहन? आणि उडवाडवीची उत्तरे देऊ नका. तुम्हाला तुमची इज्जत महत्त्वाची नसली तरी आम्हीही ह्या घराचे हिस्सेदार आहोत. मीराताई शांतपणे म्हणाल्या, तुम्ही दोघी माझ्या सुना आहात, पण माझ्या वेदनेला एकदा तरी समजून घेण्याचा प्रयत्न केलात का? स्वतःला ह्या घरच्या वाटेकरी म्हणताना मग सांगा, जेव्हा तुमच्या सासऱ्याचा मृत्यू झाला होता तेव्हा तुमच्यापैकी कोणाला माझ्या एकटेपणाची काळजी वाटली? कोणाला माहिती आहे का मी रात्री कशा जागून काढल्या? एकटेपणा काय असतो हे ठाऊक आहे का तुम्हाला? जर बोलायला कोणी नसेल तर जगणे किती अवघड होतं हे जाणवले का कधी तुम्हाला? गेल्या 2 वर्षात तुमच्यापैकी कोणी मला विचारलं का, आई तुम्ही कशा आहात? काय रे महेश, जेव्हा मी तुझ्या वडिलांना गमावून एकटेपणात बुडाले होते तेव्हा किती जणांनी माझी काळजी घेतली? खोलीत शांतता पसरली. महेश आणि नागेश एकमेकांकडे पाहू लागले, पण त्यांच्यापैकी कोणाकडेही उत्तर नव्हतं. मीराताईंनी दोन्ही मुलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात खोल वेदना होती, पण चेहरा मात्र गंभीर होता. त्या दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, महेश आणि नागेश, मला वाटलं होतं तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुम्ही मला म्हणाल, आई आमच्यासोबत चल, पण माझे मन गोंधळलेले होते. मी विचार करत होतो, जर मी मोठ्या मुलासोबत जाण्यास होकार दिला तर धाकटा रागवेल, आणि जर धाकट्यासोबत गेले तर मोठ्याला वाटेल की आई दुजाभाव करते. त्या रात्री मी हाच विचार करत बसले होते. जर कोणी विचारलं तर मी काय उत्तर देणार? पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा आपापल्या शहराला जायच्या 1 दिवस आधी तुम्ही सर्वांनी आपापल्या बॅगा आधीच पॅक करून ठेवल्या होत्या. तुमच्यापैकी कोणाच्याही तोंडात हा शब्द आला नाही की आई आता तू एकटी कशी राहशील, आमच्यासोबत चल. माझा विचार करण्याची गरज तुमच्यापैकी कोणालाच वाटली नाही. जणू मी घरातलं एखादं जुनं फर्निचर आहे, ज्याला आहे तिथेच सोडून पुढे निघून जाता येतं. आता खोलीतील हवा देखील जड झाल्यासारखे वाटत होती. मीराताई म्हणाल्या, आणि त्या रात्री तुमच्या मामाने तुम्हा दोघांना बोलावून सांगितलं होतं, आठवतं का तुम्हाला? मामा म्हणाला होता, ही तुमची आई आहे. तुम्ही ठरवा कोण घेणार हिची जबाबदारी, कोण ठेवून घेणार हिला आपल्यासोबत. त्यावेळी तर तुमच्या दोघांच्याही तोंडाला जणू साप चावला होता. तुमच्यापैकी कोणाच्याच तोंडातून एक शब्दही बाहेर आला नाही. मनीषाचा श्वास जलद झाला. ती नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागली. मीराताई तिच्याकडे पाहून म्हणाल्या, का ग मनीषा, आठवते ना तो दिवस जेव्हा तू तुझ्या नवऱ्याला स्पष्ट म्हणाली होतीस, आईंना माझ्या घरी आणण्याचा विचार करू नका. मला प्रायव्हसी हवी, फ्रीडम हवा, आणि सासूबाईंच्या उपस्थितीत ते शक्य नाही. तू असेही म्हणाली होतीस की तुमची आई अजून धडधाकट आहे, त्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही. सांग, बोलली होतीस ना तू हे? आता का तुझी दातखिळी बसली? मनीषाचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती स्वतःचा बचाव करत म्हणाली, मी म्हणजे ते आपलं. पण मीराताईंनी तिची वाक्य अर्धवटच थांबवलं. त्या म्हणाल्या, जे तुझ्या मनात होतं ते तूच बोलली होतीस, हो ना? त्यानंतर त्या आपल्या धाकट्या सुनेकडे वळाल्या आणि म्हणाल्या, काय ग सुनीता, आठवते ना तू काय म्हणाली होतीस? आमचं घर 2 खोल्यांचं छोटंसं घर आहे. त्यात आई राहणार की आम्ही? आम्ही अधूनमधून आईंना येऊ भेटायला, पण आत्तापासूनच त्यांना सोबत ठेवायची गरज नाही. सांग, हेच म्हणाली होतीस ना तू? पण त्यानंतर तू तुझ्या आईला मात्र आपल्या घरी घेऊन गेलीस. मला सांग, तेव्हा तुझी आई आली म्हणून तुझं घर अचानक मोठं झालं होतं का? आजही तुझी आई तुझ्यासोबत राहते तेव्हा घर छोटं पडत नाही का?
सुनीता प प करत म्हणाली, माझ्या आईची तब्येत खराब होती. तिची काळजी घेणारे दुसरे कोणीही नव्हतं. तुम्हाला तर ठाऊक आहे, मला भाऊ नाही. यावर मीराताईंनी शांतपणे उत्तर दिलं, तुझ्या आईला मुलगा नाही आणि तरीही तिची नीट काळजी घेतली जाते. पण मला तर 2-2 मुलं असूनही मी निराधार राहिले. मीराताईंची ही सरळ टोचणारी वाक्य ऐकून सुनीता आता खाली मान घालून बसली. मग मीराताईंनी भिंतीवर टांगलेल्या त्या जुन्या फोटो फ्रेमकडे पाहिलं. त्यात त्यांचा नवरा, त्यांची 2 लहान मुलं होती. त्या फोटोने त्यांच्या मनात खोल वेदना उठली. त्या मागे वळून म्हणाल्या, त्यावेळी मला एकटीला सोडून जाताना तुम्ही म्हणाला होतात, आई आता तू एकटी आहेस तर स्वतःची काळजी घे. गरज लागली तर आम्ही येऊच. त्यावेळीही मला विश्वास बसला नव्हता तुमच्या शब्दांवर. कधी वाटलंच नव्हतं की माझी मुलं इतक्या लवकर बदलतील. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, सुन्या तर परक्या घरातून येतात. त्यांच्यावर राग कसला? पण तुम्ही दोघं माझे होतात ना, माझ्या पोटची मुलं, ज्यांच्यासाठी मी कितीतरी स्वप्न गाढून टाकली. असे बोलताना मीराताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या पुढे म्हणाल्या, आठवतं का महेश, जेव्हा तुला देशातील सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकायचं होतं, तेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते. तुझ्या बाबांनीही स्पष्ट नकार दिला होता. पण मला ठाऊक होतं तुझं स्वप्न मोठी आहेत. त्यामुळे मी पुढचा मागचा विचार न करता माझे सोन्याचे दागिने मोडले. एफडी मोडली. केवळ यासाठी की तू स्वतःच्या पायावर उभा राहावास. हे ऐकताच महेशचा चेहरा पांढरा फटक पडला. तेव्हा मला वाटलं होतं माझी मुले आमच्या उतारवयात आमचा आधार बनतील. पण ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा केली त्यांनीच आज माझ्या चारित्र्यावर बोट ठेवले. त्यानंतर त्यांनी नागेशकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, तुला आठवतं का नागेश, जेव्हा तुझे बाबा तुझ्यासाठी मुली बघत होते आणि तू म्हणाला होतास की तुझं सुनीतावर प्रेम आहे आणि ती तुला आवडते. एका परजातीच्या मुलीशी लग्न करण्यास बाबांनी परवानगी दिली नव्हती. ते अजिबात तयार नव्हते. खूप चिडले होते. तेव्हा तू माझ्याकडे रडत आला आणि म्हणाला होतास, आई जर माझे लग्न सुनीतासोबत झाले नाही तर मी कधीच खुश राहू शकणार नाही. माझा आनंद सुनीतासोबत आहे. तू बाबांना सांग. तेव्हा मी तुझ्यासाठी तुझ्या बाबांची विनवणी केली. त्यांना कसेबसे मनवले, समजावले आणि तुम्हा दोघांचे लग्न लावून दिले, फक्त यासाठी की माझा मुलगा खुश राहावा. आणि तुमच्या आनंदाशिवाय मला काहीच नको होतं. पण आज बघा, तीच मुले स्वतःच्या आईच्या चारित्र्यावर चिखलफेक करत आहेत. असे बोलून ती रडू लागल्या. त्यांनी डोळे पुसले आणि पुढे म्हणाल्या, मी इथे एकटी राहते. कोणत्या परिस्थितीत जगते ते माझे मला ठाऊक आहे. पण मी कधीच बोलून दाखवले नाही, कारण मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी स्वतःलाच सतत समजावत राहिले, मीरा जास्त विचार करू नकोस. मुलं आपापल्या कामात, संसारात व्यस्त असतील. त्यांना स्वतःचे आयुष्य आहे. पण माझ्या मुलांनी माझ्यावर बोट उचलण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही, याचे वाईट वाटते. आईला सांभाळणे ही त्यांची जबाबदारी नाही का? असे बोलताना मीरा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण महेशचा राग काही अजून शांत झाला नव्हता. तो खुर्चीतून उठला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, मान्य आहे आई की तू आमच्यासाठी खूप त्याग केला, कष्ट उपसले. पण याचा अर्थ असा नाही की आता तुला जे करायचे आहे ते करण्यासाठी तू मोकळे आहेस. मीरा त्यांनी महेशकडे पाहिलं आणि स्पष्ट म्हणाल्या, महेश, तू मला जाब विचारत आहेस तर मग एक ऐक. आठवतं का, जेव्हा माझी तब्येत खराब झाली होती तेव्हा मी तुला फोन केला होता आणि नागेशलाही फोन केला होता. तेव्हा तुम्ही दोघेही म्हणाला होतात की आई आता आम्ही बिझी आहोत. आम्हाला वेळ मिळाला की तुझ्याकडे येऊ आणि मग तुला आमच्यासोबत घेऊन जाऊ. पण घेऊन जाणे तर दूर राहिलं, तुम्ही एक फोन करून माझी विचारपूससुद्धा केली नाही. अरे, मी इतकी आजारी पडले होते की मला अंथरुणातून उठावंसं वाटत नव्हतं. मग स्वयंपाक बनवणे तर दूरची गोष्ट आहे. मग मी शेजारी राहणाऱ्या लताला फोन केला. ती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी माझी अवस्था पाहून मला ॲडमिट व्हायला सांगितलं. लता तरी किती वेळ थांबणार माझ्यासोबत? ती तिच्या घरी गेली. त्यावेळेस मी हॉस्पिटलच्या बेडवर एकटी होते. कोणीही माझी विचारपूस करायला आलं नाही. हे बोलताना मीरा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या पुढे म्हणाल्या, पण त्या हॉस्पिटलमध्ये रोज सकाळ संध्याकाळ NGOचे काही लोक येत होते, जे गरजू लोकांना अन्न देत होते. मला देखील जेवण मिळाले. मी त्यांना विचारल्यानंतर समजलं की ते एका NGOचे सदस्य आहेत, जे गरीब, निराधार आणि गरजू लोकांची मदत करत होते. आणि त्या सदस्यांपैकीच एक होते मोहनराव. त्यांच्या कामामुळे मी खूप प्रभावित झाले. काही दिवसातच आमची चांगली ओळख झाली. मी विचार केला, मी एकटी आहे, एकटेपणा सतत त्रास देतोय, त्यामुळे माझी तब्येत खराब होतीये. मी ठरवलं, डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा माझ्या आयुष्याला नवी दिशा द्यावी. ठीक झाल्यावर मी त्या NGOमध्ये सामील झाले. मानवतेची सेवा करण्याचे हे काम मला खरा आनंद देत होतं.
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी घुसमटत जगणं सोडून दिलं. बाहेर पडायला शिकले आणि मोहनराव ते तर इथेच शेजारी राहतात. माझी छोटी मोठी कामे करतात. तुम्हाला तर त्यांचे आभार मानायला हवेत की ते तुमच्या आईची मदत करत आहेत. आईचे हे शब्द ऐकून नागेश पेटून उठला. तो रागाने म्हणाला, आई, याचा अर्थ काय? त्यांनी मदत केली म्हणून? म्हणजे याचा अर्थ असा होतो का की ते रोजच घरी येत राहतील? तुला ठाऊक आहे का, बाहेर लोक तुझ्याबद्दल काय काय बोलत आहेत? त्यामुळे किती बदनामी होत आहे. आणि हे काय, तू आजकाल असे कपडे का घालत आहेस? सलवार कुर्ता घालून फोटो सोशल मीडियावर टाकते आहेस. आई, नक्की काय चाललंय तुझं? मनीषाने नागेशकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिला जणू ठाऊक होतं की मुलं आईला हा प्रश्न विचारणार आहेत. मीराताई म्हणाल्या, हो नागेश, मी सलवार कुर्ता घालते कारण बाहेर जाताना मला हे कपडे सोयीस्कर वाटतात. आणि सोशल मीडियाचं म्हणतोस तर हो, टाकते मी फोटो. पण जास्तीत जास्त ते NGOचे फोटो असतात जिथे मी काम करते, जेणेकरून जास्तीत जास्त लोक मदतीत सामील व्हावीत. कधी कधी माझाही फोटो टाकते. त्यात चुकीचं काय आहे? आणि माझ्या सुनाही हेच करतात की, त्याही सोशल मीडियावर त्यांचे फोटोज टाकत असतात. मनीषा नाक मुरडत म्हणाली, पण सासूबाई, आता तुमचं वय झालंय, किमान वयाचे तरी भान ठेवा. मीराताई शांतपणे तिच्याकडे पाहून म्हणाल्या, वय तर तेव्हाही झालं होतं जेव्हा मी ह्या घरात एकटी पडले होते. वय तेव्हाही झालं होतं जेव्हा मी आजारी होते आणि लाचार होऊन हॉस्पिटलमध्ये पडले होते. तेव्हा तुमच्यापैकी कोणालाही माझ्या वयाची काळजी वाटली नव्हती. आणि आता मी स्वतःचे आयुष्य जगायला लागले तर तुम्हाला अचानक माझे वय दिसायला लागले. त्यांचे बोलणे ऐकून वातावरणात शांतता पसरली. मीराताई पुढे म्हणाल्या, आणि मोहनरावांबद्दल बोलायचं झालं तर ते मला त्यांच्या गाडीत NGO पर्यंत सोडतात आणि परत त्यांना घेऊनही येतात. त्यामुळे माझा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतात. लोकांना तर बोलायची सवय असते. ती स्त्री जी घराची चौकटही ओलांडत नाही, तिच्यावरही बोट उचलले जातात. महेश पुन्हा रागाने म्हणाला, आई, तू कितीही बोललीस तरी सत्य हे आहे ते म्हणजे तुला न शोभणारे तुझे हे वागणं आणि त्या माणसाशी असलेली जवळीक. छी, लाज वाटते आम्हाला. मीराताई म्हणाल्या, यात लाज वाटण्यासारखं काय आहे? एक स्त्री पुरुषाशी बोलू शकत नाही का? एकटी स्त्री हसली, जगली, बाहेर गेली तर गुन्हा आहे का? जर मी आणि मोहनराव एकमेकांशी बोलतो, एकमेकांची विचारपूस करतो, एकमेकांची मदत करतो, तर त्यात चुकीचं काय आहे? तुमच्या बायका ऑफिसला जातात, तिथे परक्या पुरुषांशी बोलतात, मीटिंग होतात, कॉर्पोरेट डिनर होतात, चेष्टा मस्करीही होत असेल, तेव्हा सगळं सोशल मानलं जातं. मग माझ्या बाबतीत ते बदनामी कसं काय? मनीषा आणि सुनीता दोघींचे चेहरे रागाने लाल झाले. मनीषा चिडून म्हणाली, आई, हे काय उलटसुलट बोलताय? सुनीताही भडकली, म्हणाली, हो आई, तुम्ही तर आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहात. मीराताईंच्या डोळ्यात एक क्षण स्थिरता आली. मग त्या शांत आवाजात म्हणाल्या, का सुनबाई? मी तर फक्त हेच बोलले जे तुम्ही माझ्यासाठी बोलत होतात. ज्या मापदंडांनी तुम्ही माझी मर्यादा ठरवत आहात त्यांचाच उपयोग मी तुमच्यासाठी केला तर टोचतं का? मी म्हटलं, मोहनराव माझे मित्र आहेत, आणि लगेच तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोट ठेवले. पण तेच बोलण्यात तेच वागणं तुम्ही करता तेव्हा ती गरज ठरते. मी कधी नाही म्हटलं की तुम्ही चुकीचे करत आहात. तुम्ही ऑफिसला जाता, काम करता, मला याचा अभिमान आहे. पण मला देखील माझ्या नव्या आयुष्याचा विचार करू द्या. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये एकटी होते तेव्हा कोणी विचारलं नाही की, आई, जिवंत आहात ना? आणि आज मी पुन्हा माझे आयुष्य विणायला लागले तर तुम्हाला त्रास व्हायला लागला. महेश स्वतःला सावरत म्हणाला, आई, आम्ही हे सर्व तुझ्या काळजीपोटी बोलतोय. त्याचे बोलणे ऐकून मीराताई थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, मला माहिती आहे तुम्हाला माझी किती काळजी आहे. त्या पुढे म्हणाल्या, आता मला कोणावरही भार होऊन जगायचे नाही. मला माझ्या नव्या आयुष्यात मला नवी ओळख मिळाली आहे. संस्थेतील लोक मला सन्मान देतात, प्रेम देतात. आणि मोहनराव, ज्यांच्याबद्दल तुम्हाला अनेक प्रश्न आहेत, त्यांनी त्या काळात माझा हात धरला जेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझा हात सोडला. आता मला घुसमटत जगायचे नाही. मला मोकळेपणाने कोणत्याही अटी-शर्तीशिवाय जगायचे आहे. जसं माझ्या सुनांना त्यांच्या घरात, त्यांच्या आयुष्यात कोणाचीही दखलंदाजी मान्य नाही, त्यांना कसे त्यांचे स्वातंत्र्य प्रिय आहे, तसेच मला देखील माझे स्वातंत्र्य खूप प्रिय आहे. मी आता ती मीरा नाही जी प्रत्येक वेळी मुलांच्या प्रतीक्षेत घराच्या दरवाजाकडे पाहत राहायची. आता मी ती व्यक्ती आहे जी इतरांच्या आयुष्यात आनंदाचे दरवाजे उघडणार आहे. तुम्ही मला भेटायला आलात याचा मला खूप आनंद झाला, पण माझे आयुष्य कसे जगायचे हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे.
मला अगदी व्यवस्थित ठाऊक आहे की माझ्या 2 मुलांपैकी आणि 2 सुनांपैकी एकालाही मला आपल्यासोबत ठेवून घेण्याची इच्छा नाही. जर यापुढे कधी त्यांनी मला सोबत ठेवून घेण्याचा विचार केला, तरी ते मला फक्त एक भार म्हणून पाहतील. त्यामुळे मी ठरवले आहे की जोपर्यंत शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी संस्थेची जुळवून सेवा करत राहीन आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा शरीर सोबत राहणार नाही, तेव्हाही त्या संस्थेत राहून उरलेले आयुष्य घालवीन. इतके सांगून मीराताई आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांच्या आवाजात असा ठामपणा होता की महेश, नागेश, मनीषा आणि सुनीता दंग होऊन उभे राहिले. खोलीत इतकी शांतता पसरली होती की श्वासाचाही आवाज ऐकू येत होता. महेश आणि नागेश एकमेकांकडे पाहू लागले, पण त्यांच्याकडे बोलण्यास शब्द नव्हते. मनीषा आणि सुनीता दोघीही शांत होत्या. मीराताईंचे शब्द त्यांच्या कानात अजूनही घुमत होते, जणू कोणीतरी त्यांच्यासमोर सत्याचा आरसा ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराताई स्वयंपाक खोलीत चहा बनवत होत्या. त्यांचा चेहरा शांत होता. दोन्ही मुलं आणि सुना आपापले सामान घेऊन बैठकीच्या खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या गोष्टींचा परिणाम दिसत होता. ते जायला निघाले. मीराताई त्यांच्याकडे शांतपणे पाहत होत्या, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर दारावरची बेल वाजली. मीराताईंनी दरवाजा उघडला तर बाहेर मोहनराव उभे होते. मीराताई थोडे संकोच करत म्हणाल्या, काल मुले थोडी रागात होती म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. आज विचार केला, चला थोडीशी चर्चा करू. कदाचित काही गैरसमज दूर होतील. त्यानंतर त्यांनी पाहिलं की मुलं आणि सुना आपापल्या सामान घेऊन शांतपणे घराबाहेर गेले आहेत. मीराताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि सर्वांकडे कटाक्ष टाकत म्हणाल्या, राहू द्यात मोहनराव, त्यांना काही समजवण्याची गरज नाही. मला वाटत नाही तुमच्यामुळे त्यांना काही फरक पडेल. हे लोक तेच विचार करतील जे त्यांना करायचं आहे. तुम्ही आरामात बसा, मी चहा बनवून आणते. असे बोलून मीराताई स्वयंपाक खोलीकडे गेल्या. दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना आपापल्या मुलांना घेऊन शहराकडे निघून गेले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मीराताईंनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.